नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं वेनेटर करिअर्सच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपण 12 मे 2024 रोजी जी सकाळी 11 ते 12:30 या वेळेत ऑनलाईन टेस्ट मॉक टेस्ट घेतलेली होती आणि त्या टेस्टमध्ये आलेल्या गणित आणि बुद्धिमापनच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत। पहा मित्रांनो, सिलेबसवर आधारित असणारी ही टेस्ट तुमच्या सर्वांसाठी अगदी मोफत दिली जाते आणि त्याचबरोबर त्या टेस्टचं संपूर्ण टेस्टचं 100 प्रश्नांच्या टेस्टचं संपूर्ण विश्लेषण ही तुम्हाला मोफत दिलं जातं आता। ओके, तर आपण सुरुवात करूया टेस्टमध्ये आलेल्या प्रश्नांचं। तुम्ही ती टेस्ट सोडवली आहेच, बरेच प्रश्न तुम्हाला सुटले असतील, काही प्रश्नांची उत्तरं गोळ्या मारून सुद्धा बरोबर आली असतील, वादच नाही। पण सगळ्याच गोळ्या बसत नाहीत हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, सर्वांना माहिती आहे, बरोबर। तर प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा, बहुधा त्या प्रश्नाची शॉर्टकट काय आहे, शॉर्टकट सोबत एखाद्या प्रश्नाचं मला वाटलं डिटेल मेथड सांगावी तर डिटेल मेथड काय आहे, आपण अगदी क्रमाक्रमानं 1 पासून ते पहिले 50 प्रश्न आपले गणित आणि बुद्धिमापनचे होते, तर त्या 50 प्रश्नांचं विश्लेषण आपण सुरुवात करतोय। ओके, तर चला सुरू करूया। टेस्ट मधील पहिला प्रश्न काय होता, तो प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती। काय होता पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या आकृतीची ऑब्लिक आकृत्यांची फक्त परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येतं। बघा आता या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं, खाली दिले त्यांनी, खाली पर्याय दिलेत ऑप्शन्स आणि खाली पुन्हा सब ऑप्शन्स दिलेत त्यांनी। ए चौरस, बी समभुज चौकोन, समलंब चौकोन, समभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण, अशा प्रकारचे ऑप्शन्स दिलेले आहेत। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी काय म्हटलंय, खालीलपैकी कोणत्या आकृतीची किंवा आकृत्यांची फक्त परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येईल, फक्त परिमिती दिली असता। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, परिमिती म्हणजे काय, परिमिती म्हणजे नेमकं काय असतं, तर परिमिती म्हणजे सर्व कडांची बेरीज, म्हणजे सर्व बाजूंची बेरीज। ज्या आकृतीची परिमिती माहिती आहे आपल्याला, ज्या आकृतीची परिमिती माहिती आहे त्या आकृतीची बाजू आपल्याला काढता येते, त्या आकृतीची बाजू काढता येते। मग तुम्हाला लक्षात काय घ्यायचे, लक्षात घ्या की बाजू, बघा बाजू या घटकाशी, बाजू या घटकाशी रिलेटेड कोणती सूत्र आहेत, कोणत्या आकृतीची सूत्र किंवा कोणत्या आकृतीचं क्षेत्रफळ फक्त त्या आकृतीची बाजू माहित असता तुम्हाला काढता येईल। बाजू माहित असेल तर त्या आकृतीचं क्षेत्रफळ काढता येईल। अशा आकृत्या कोणकोणत्या आहेत, तर बघा चौरस। आता बघा ए आपण विचारतोय चौरसाचं क्षेत्रफळ काय असतंय, हो चौरसाचं क्षेत्रफळ काय असतंय, तर बाजूचा वर्ग। काय असतो, हे असलं परीक्षेत सोडवत बसायचं नाही बरं का, हे मनातली मनात करायचे आहे। याचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ तुम्हाला फक्त बाजू माहित असता काढता येईल। आणि बाजू ही कशावरून काढता येते, बाजूचं रिलेशन कोणासोबत आहे, तर परिमितीशी आहे, लक्षात ठेवा। ओके, त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, चौरस तुम्हाला काय करता येईल, चौरसाचं क्षेत्रफळ परिमिती दिली असता काढता येईल। समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय असतं, मी तोंडी सांगतो। समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय असतं, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार, 1/2 गुणिले कर्णांचा गुणाकार। आता तुम्हाला समभुज चौकोन हे कर्ण आले, त्याच्यामध्ये बाजू येत नाही, त्यामुळे ह्याचं क्षेत्रफळ काढता येणार नाही। आता समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काय असतं, तर 1/2 गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले लंबांतर। आता समांतर बाजूंची बेरीज पण करायची आहे, लंबांतर पण घ्यायचे आहे, फक्त बाजूवर काढता येत नाही। त्यानंतर समभुज त्रिकोण, आता समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ लक्षात ठेवा, आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ कशावरती निघतं, तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे 1/2 पाया गुणिले उंची असे असतं आणि समभुज त्रिकोणाचं बाजू दिली असतं एक क्षेत्रफळाचं सूत्र आहे, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग। लक्षात ठेवा काय, तर डी वाला बघा, डी समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काय असतं माहिती आहे का, वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग असं असतं।
आणि मग आता आपल्याला काय करता येईल, तर हे बाजूचा वर्ग आहे ना, म्हणजे बाजू परिमिती दिली असतात, कारण समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय असतात, समान असतात. त्यामुळे याचं एक काढता येतं. काटकोन त्रिकोणाचं काढता येणार नाही, त्याच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात, येत नाही. कारण आपलं उत्तर काय, तर ए आणि डी. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, फक्त ए आणि डी. याचं उत्तर असणार आहे फक्त ए आणि डी. ओके, तर हा झाला पहिला प्रश्न. पुढचा प्रश्न काय बघा, तर दुसरा प्रश्न असा आहे, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा जिला 18 ने भागल्यास बाकी 11 उरते, 21 ने भागल्यास बाकी 14 उरते आणि 27 ने भागल्यास बाकी 20 उरते. प्रश्न लसावी मसावी मधला आहे. हा प्रकार आपण आपल्या जे युट्यूबला आपण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत लसावी मसावीचे, त्यामध्ये तुम्हाला हे भेटून जाईल. हा प्रकार बघा, ती संख्या कशी काढायची, ती लहानात लहान संख्या आपल्याला काय कशी काढायची मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ती संख्या बरोबर आता इथं बघा एक गोष्ट, 18 ने भागल्यास बाकी किती उरते, 11 उरते. ओके, 18 ने 11 मध्ये कितीचा फरक आहे, 7चा फरक. त्यानंतर 21 ने भागल्यास बाकी 14 उरते, 21 आणि 7 मध्ये 7चा फरक आहे. आणि 27 ने भागल्यास बाकी 20 उरते, 27 आणि 20 मध्ये पण कितीचा फरक आहे, 7चा फरक समान असेल ना, तर ती संख्या बरोबर आपला फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का, तर लसावी वजा फरक समान असेल तर लसावी वजा फरक. मग लसावी कोणाचा काढायचे आपल्याला, तर 18, 21 आणि 27 चा लसावी काढायचे. आपण काढून घेऊया बघा, 18, 21 आणि 27 यांचा लसावी. तिन्ही संख्यांना कशाने भाग जातोय, 3 ने. 3 सक 18, 3 7 21, 3 9 27. 6 आणि 9 ला पुन्हा 3 ने भाग जातोय, बरोबर. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 7 तसंच खाली घेतो. आणि मग यांचा लसावी बरोबर काय येतो मित्रांनो, तर उभ्या संख्यांचा गुणाकार गुणिले आडव्या संख्यांचा गुणाकार. उभ्या संख्या बघा, 3 त्रिक 9, 9 दुने 18. ओके, 3 त्रिक 9, 9 दुने 18 आणि 7 त्रिक 21. 18 गुणिले 21 किती येतंय बघा, तर 18 एक्के 18 उरले 1, 18 दुने 36 आणि 37 किती आलं, 378 लसावी आला. ह्या लसावीतनं 378 वजा फरक कितीचा आहे, 7चा फरक आहे त्यांच्यामध्ये, ने भागल्याचा आणि बाकीमध्ये 7चा फरक आहे. तर उत्तर किती आलं, 371. उत्तर काय आलं, 371. 371 म्हणजेच इथं आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, 4579 चा 426 वा घात केला तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी येणारा अंक कोणता असेल. आता ह्या जर प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॅल्सीवर काढायला गेला, म्हणजे त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, इथं असं सांगितलं बघा, 4579 चा कितवा घात, 426. म्हणजे 4579 ही संख्या गुणाकाराच्या रूपात 426 वेळा लिहिली तर त्याच्या उत्तराच्या एकक स्थानी काय येईल. हा प्रश्न तुम्ही कॅल्सीवर जरी टाकला ना, तुमच्या कॅल्सी सुद्धा असमर्थ आहे याचं उत्तर दाखवायला. कॅल्सी सुद्धा असमर्थ आहे, लक्षात ठेवा. करून बघा तुम्ही कॅल्सीवरती, नाही निघत. ह्याला एक टेक्निक आहे सोपी. आता इथं फक्त काय त्यांनी याचं 4579 चा 426वा घात किती असा प्रश्न विचारलेला नाही. त्यांनी विचारलेला नाही. तर त्यांनी प्रश्न काय विचारलाय मित्रांनो, तर ह्याच्या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक असेल, उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक असेल असा प्रश्न विचारलाय. मग इथलं एकक स्थान काय आहे, 9 आणि इथलं एकक स्थान काय आहे, 6. याचा विचार करायचा फक्त. म्हणजे 9चा घात करू आपण, समजा 9चा 1 घात. इथं बघा आता एक गोष्ट, मी 9चे घात करतो फक्त एकक स्थानच्या अंकाचा. 9चा 1 घात किती, 9. 9च्या 1च्या घाताच्या एकक स्थानी 9च येतंय. 9चा 2 घात काय आहे हो, तर 9चा दुसरा घात 81. 9चा तिसरा घात किती आहे हो, तर आपल्याला पाठ आहे 9चा घन 729. आता 9चा चौथा घात, 9चा चौथा घात म्हणजेच काय असणार, 9चा तिसरा घात. लक्षात ठेवा, 9चा चौथा घात बरोबर 9चा तिसरा घात गुणिले 9 असणार, बरोबर नाही. 9चा तिसरा घात किती आहे, 729 गुणिले 9. आता इथं बघा 99 81, शेवटी किती आलं, 1 आलं. 99 81 हा 4 8, म्हणजे इथं काहीतरी उत्तर येणार का नाही. म्हणजे त्याच्या एकक स्थानी काय आलं, 1 आलं. म्हणजे ह्याच्या पण एकक स्थानी काय येतंय, 1 येतंय. पुढचं करूच नका.
म्हणजे बघा एक तर 9चे घात तुम्ही करत गेला ना तर त्याच्या एकक स्थानी एक तर 9 येतंय, 1 येतंय, 9 येतंय किंवा 1 येतंय. या दोनच अंक येत आहेत एकक स्थानी. 9चा किती, कारण इथं एकक स्थानचा अंक विचारलाय, एकक स्थानच्या अंकाचा विचार करायचा. 9 हा एकक स्थानी आहे तर 9चा किती घात करत गेला तर एक तर त्याच्या एकक स्थानी 9 येतंय किंवा 1 येतंय. कसं लक्षात ठेवायचं तर विषम संख्या असेल, 9चा घात जर विषम असेल, 9चा घात जर विषम असेल तर एकक स्थानी 9 येते बघा. 1 3 तर काय येतंय एकक स्थानी काय येतंय 9 येतंय. आणि जर 9चा घात सम असेल 2 4 तर एकक स्थानी काय येतंय एकक स्थानी काय येतंय 1 येतंय. मग इथं घात सम आहे का विषम आहे तर 426 सम संख्या आहे की नाही तर सम संख्येला एकक स्थानी घात काय येतो, एकक स्थानचा अंक काय येतो 1 येतो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येतं 1 येतं. लक्षात ठेवा काय येतं 1. आपण उगाच याचा म्हणजे असला प्रश्न आपल्याला वाटतं अशक्य आहे सोडवणं, अतिशय सोपं आहे. एवढं 1 2 3 घात करून बघायचं फक्त, लगेच लक्षात येऊन जातं एकक स्थानी कोणता अंक येईल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. दिलेली माहिती व नातेसंबंध अभ्यासा आणि योग्य पर्याय निवडा. आता बघा हा नातेसंबंधावरती प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळा येतात. स्टेटमेंट्स दिली जातात, माहिती दिली. आता काय दिले बघा त्यांनी, पी भागिले क्यू म्हणजे पी ही क्यू ची आई आहे, पी गुणिले क्यू म्हणजे पी ही क्यू ची मुलगी आहे, पी वजा क्यू म्हणजे पी हा क्यू चा भाऊ आहे, पी अधिक क्यू म्हणजे पी ही क्यू ची बहीण आहे, असं दिलंय बघा. म्हणजे या भागिलेचा अर्थ काय असतोय तर भागिलेच्या अगोदरची व्यक्ती आहे ती नंतरच्या व्यक्तीची आई असणार, पी ही क्यू ची. गुणाकाराचा अर्थ गुणाकाराच्या अगोदरची व्यक्ती ही नंतरच्या व्यक्तीची कोण असणार मुलगी असणार, असं आपल्याला फक्त लक्षात घ्यायचं आहे. तर प्रश्न विचारलाय ए अधिक बी वजा सी गुणिले डी भागिले ई म्हणजे काय, यांच्यातला नातेसंबंध काय दिले. नातेसंबंध बघा इथं ए अधिक बी, बघा ए अधिक बी वजा सी गुणिले डी भागिले ई असं दिले. तर आता ह्याचं नेहमी लक्षात ठेवा शेवटून सुरुवात करायची असे नातेसंबंध शोधताना. आता पहिलं काय बघा इथं डी भागिले ई आहे की नाही तर भागाकाराचं रिलेशन घ्या. भागाकाराचं पहिलंच रिलेशन आहे पी भागिले क्यू म्हणजे पी ही क्यू ची आई म्हणजे डी ही ई ची काय झाली आई झाली. बघा ही कोण झाली आई. लक्षात ठेवा डी आई झाली बरं का, डी काय झाली आई झाली ई ची. ओके. आता परत काय बघा सी गुणिले डी गुणाकारात जावा. पी गुणिले क्यू म्हणजे काय सांगते पी ही पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची मुलगी आहे म्हणजे सी, लक्षात ठेवा सी ही काय झाली तर मुलगी झाली. जिकडे बाण दाखवलाय ते रिलेशन, सी ही मुलगी झाली डी ची. आता लक्षात ठेवा ई ची आई डी आहे आणि डी ची मुलगी. आता ई चं रिलेशन माहित नाही, ही सी जी आहे ना ती 100% स्त्री आहे, ही डी आहे ती पण काय आहे स्त्री आहे. याचं रिलेशन म्हणजे माहित नाही आपल्याला का स्त्री किंवा पुरुष, कारण ई ची आई मग ई ची आई डी आहे मग एकनाथची आई डी आहे का ईशाची आई डी आहे हे माहित नाही, याचं लिंग आपल्याला माहित नाही. आता मायनस मध्ये बघा बी वजा सी, मायनस मध्ये जावा. पी हा क्यू चा भाऊ आहे म्हणजे बी हा सी चा हा काय झाला माहिती आहे का, बी काय झाला भाऊ झाला, सी चा भाऊ म्हणजे हिचा भाऊ झाला म्हणजे डी च्या मुलीचा भाऊ म्हणजेच हा डी चा काय झाला मुलगा झाला. हा काय असणार आहे पुरुष असणार आहे. आता प्लस मध्ये जावा ए प्लस बी म्हणजे काय सांगितलं बघा पी प्लस क्यू म्हणजे पी ही क्यू ची काय आहे बहीण आहे. म्हणजे आता ही पी काय झाली माहिती आहे, सॉरी ए प्लस बी म्हणजे पी ही क्यू ची बहीण आहे म्हणजे ए ही बी ची काय झाली तर ए काय झाली मित्रांनो बहीण झाली. काय झाली बहीण झाली कोणाची तर ही झाली स्त्री. आता ह्याच्यावरून एक गोष्ट काय लक्षात येते बघा, ही तर आई आहे, ही काय आहे आई आहे. आता या आईच्या मुलीचा भावाची बहीण म्हणजे हिची मुलगी, ह्या मुलीचा भाऊ म्हणजे हिचा मुलगा आणि त्या भावाची बहीण हिची मुलगी म्हणजे हे तिघ तर काय झाली ही झाली भावंड, ही झाली भावंड. आणि ह्या तिघांचं हे पण काय झालं हे पण भावंड झालं की नाही, कारण ह्या तिघांची जी आई आहे तीच ई ची आई आहे म्हणजे ई पण यांचं भावंड झालं. ओके. मग आता काय म्हणते सर्व व्यक्ती भावंड आहेत, सर्व व्यक्ती भावंड आहेत का तर नाही, पण ए बी सी आणि ई हे भावंड आहेत, डी मात्र भावंडामध्ये येत नाही, ती आई आहे ती भावंडामध्ये येत नाही. पहिला ऑप्शन गेला. आता काय ए बी सी आणि ई ही डी ची मुलं आहेत. बघा ए बी सी आणि ई, ए बी सी आणि ई
ही डी ची मुलं आहेत ना, ही मुलं आहेत बघा, डी ची मुलं, ही मुलगी, मुलीचा भाऊ मुलगा, त्या मुलाची बहीण मुलगीच, आणि हे चित्र ऑलरेडी आहे. म्हणजे सगळी ए बी सी आणि ई, ए बी सी आणि ई बघा, हे ए, हे बी सी आणि हे ई, ही सगळी डी ची काय आहेत, लेकर आहेत, मुलं आहेत, त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. बाकी चेक करायची गरज नाही. या पद्धतीने सोडवायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. श्यामलाच्या माहेरातून सासरी येण्यासाठी एकूण 8 वेगवेगळ्या बस उपलब्ध आहेत. ज्या बसने ती माहेरी गेली त्याच बसने सासरी येणार नाही, अशा पद्धतीने ती किती प्रकारे ये जा करू शकते. ओके, याचं तुम्हाला एक फक्त सिस्टीम सांगतो, एक सिस्टीम सांगतो. समजा काय होतं माहिती आहे का इथं, तर याच्यात बाकीचं ताण घ्यायची आपल्याला गरजच नाही, बाकीची ताण घ्यायची गरज नाही. यात काय असतं माहिती आहे का, हा प्रश्न जर आपण विचार जर केला तर आता याच्यामध्ये की जर समजा किती बस आहेत, एकूण 8 वेगवेगळ्या, 8 बस आहेत. 8 बस पैकी किती काय करणार आहे, जाणार आहे आणि परत येणार आहे, 2 फेऱ्या होतात की नाही, तर 8P असतो, 8P2 असतं. परम्युटेशन वरचा प्रश्न आहे हा, लक्षात घ्या. याला एकदम हे परम्युटेशन कॉम्बिनेशन तर आपण आपल्या लेक्चर्स मध्ये घेणारच आहे, युट्यूबच्या व्हिडिओ मध्ये आपण ते घेणारच आहे. पण त्याच्यापेक्षा साधी सोपी पद्धत सांगतो. हे 8P2 करण्यापेक्षा सिंपल इथं 8 घ्यायचं. किती बस आहेत, 8, आणि गुणिले, लक्षात ठेवा, गुणिले काय करायचं नाही, फायनल आन्सर काढतो बरं का आपण, शॉर्टकट सांगतो डायरेक्ट. 8 गुणिले डायरेक्ट उतरत्या क्रमानं किती, ती एकदा जाणार आणि एकदा येणार आहे, 2च फेऱ्या होणार आहेत की नाही. एका बसनं एकदा गेली तर ती दुसऱ्या बसने येणार आहे, पुन्हा तिसऱ्या बसनं गेली, पहिल्या बसनं येऊ शकते ती, असं ती म्हणजे एका बसनं ती येणार आहे, जाणार आहे आणि जाऊन परत येणार आहे 2 वेळा. तर इथं 8 गुणिले 7 करायचं, गुणाकारात उतरत्या क्रमाने फक्त संख्या. इथं जर समजा बस 20 असतं तर 20 गुणिले 19 उत्तर असतं, डायरेक्ट उत्तर. बस जर 15 असतं तर उत्तर असतं 15 गुणिले 14. तर 8 बस आहेत ना, तर 8 गुणिले 8, किंवा इथं तुम्हाला त्याचा फॉर्म्युला सांगतो डायरेक्ट, n इंटू ब्रॅकेट n मायनस 1, हे उत्तर असतं, हे आपलं उत्तर असतं. n म्हणजे काय माहिती आहे का, तर n म्हणजे एकूण बस बरोबर किती आहेत, 8 आहेत. याचं उत्तर काय येणार मित्रांनो, तर 8 गुणिले 8 वजा 1 किती, 7, बरोबर किती आलं, 56. याचं उत्तर किती आलं, 56, ऑप्शन नंबर क. ओके, पुढचा प्रश्न काय होता बघा. मनीषा तिच्या घरातून आग्नेय दिशेला 3 किमी अंतरावर असणाऱ्या नम्रताच्या घरी गेली. तिथून त्या दोघी नैऋत्येला 5 किमी जाऊन हेमाला तिच्या घरी भेटल्या. तिथून त्या तिघी 11 किमी ईशान्येला, 3 किमी वायव्येला आणि शेवटी 11 किमी नैऋत्येला गेल्या व गप्पा मारत बसल्या. तर स्वतःच्या घराच्या सर्वात जवळ कोण आहे. इथं नम्रता, हेमा, मनीषा आणि डी माहिती अपूर्ण असे प्रश्न आहेत. ओके, तर पहा मित्रांनो, याच्यात काय करायचं आपल्याला. पहिलं, दिशेवर कुठलाही प्रश्न बघा, दिशा ज्ञान हे प्रकरण आपण युट्यूबला अपलोड केलेलं आहे आपल्या बेनेटरच्या चॅनलवर. तिथं मी तुम्हाला सांगितलंय काय, तर लक्षात ठेवायचे आपल्याला काय, तर ह्या दिशा फक्त उई पुवा हे खूप महत्वाचं असतं. उई पुवा द नै पवा, उई पुवा द नै पवा. आता बघा काय म्हटलंय, मनीषा तिच्या घरातून आग्नेय दिशेला, आग्नेय दिशा म्हणजे कोणती, खालची दिशा आहे. ओके, समजा इथं मनीषाचं घर आहे, इथं मनीषाचं घर आहे. तिच्या घरातून आग्नेय दिशेला किती गेली, 3 किलोमीटर. आग्नेय म्हणजे बघा तिरकी दिशा अशी खालची, या तिरक्या दिशेला अंदाजे घ्यायचं अंतर. ओके, इथं 3 किलोमीटर गेली. 3 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोणाच्या घरी गेली, नम्रताच्या. ओके, नम्रताला मी यन म्हणतो, हे नम्रताचं घर आहे. ओके, नम्रताच्या घरी गेली. तिथून त्या दोघी, ह्या नम्रताच्या घरातून दोघी नैऋत्येला, नैऋत्य म्हणजे तिरकी अशी दिशा बघा, इकडे तिरकी दिशा, बरोबर नाही, या आग्नेयच्या बरोबर काटकोनात नैऋत्येला इथून गेल्या. नैऋत्येला किती, 5 किलोमीटर, इथून 5 किलोमीटर अशा. ओके, इथून 5 किलोमीटर जाऊन हेमाला तिच्या घरी भेटल्या. म्हणजे हे कोणाचं घर आहे, तर हे हेमाचं घर आहे, हे हेमाचं घर आहे. तिथून त्या तिघी
आता कोण मनीषा, नम्रता आणि हेमा त्या तिघी 11 किमी ईशान्येला गेल्या. ईशान्य म्हणजे कोणती? तिरकी. नैऋत्येच्या हिच्या विरुद्ध दिशा बघा, तिरकी अशी. म्हणजे इथून बघा त्या हे 5 आणि इथून हे 6, असं 5 आणि 6 टोटल किती? 11 आहे. 5 आणि 6 11 किमी ईशान्येला गेल्या, ईशान्येला. त्यानंतर 3 किमी वायव्येला. वायव्य म्हणजे अशी तिरकी दिशा, इकडंच बघा तिरकी अशी वायव्य. किती गेल्या? 3 किमी. 3 किमी म्हणजे एवढंच अंतर. ओके, इथून 3 किमी गेल्या. ओके बघा इथं आणि वायव्येला. आणि शेवटी 11 किमी नैऋत्येला. आता नैऋत्य म्हणजे पुन्हा खालची तिरकी दिशा, म्हणजे खालची तिरकी दिशा. नैऋत्येला किती गेल्या? 11 किमी. 11 किमी म्हणजे किती? हे 6 आणि 5 11, म्हणजे एवढंच अंतर गेलं त्या समांतर, असं एवढं अंतर गेलं. ओके, आणि इथं जाऊन त्या काय झाल्या माहिती आहे का? हे त्यांचं अंतिम ठिकाण आहे, त्या गप्पा मारत बसल्या. ओके, हे हेमाचं घर आहे, हे मनीषाचं घर आहे, हे नम्रताचं घर आहे. ओके, इथं जाऊन त्या गप्पा मारत बसल्या. आता काय म्हटलंय तर स्वतःच्या घराच्या सर्वात जवळ कोण आहे? स्वतःच्या घराच्या. म्हणजे आता इथं बघा मनीषाचं घर इथून इथं किती आहे? टोटल इथून तिथपर्यंत किती आहे? तर हे 11 आहे, बरोबर. हे 6 आणि हे किती असणार आहे? 5. तर मनीषाचं घर किती आहे? 5. मनीषाचं घर किती आहे? 5 किमी तिच्यापासून, या अंतिम ठिकाणापासून. दुसरं कोण आहे बघा? हेमा. हेमाचं घर किती आहे बघा? तर हेमाचं हे एवढं अंतर, हे किती अंतर? 3. तर हे 3. हेमाचं घर किती आहे? 3 किलोमीटर. आता नम्रताचं घर बघा, हे 3 आणि हे 5 आहे. हे 3 आणि हे 5 आहे. हा काटकोन त्रिकोण झाला. म्हणजे कर्ण हा दोन्ही काटकोन करणाऱ्या दोन्ही बाजूपेक्षा मोठा असतो. म्हणजे काय माहितीये का? हे 5 पेक्षा काय आहे? जास्त अंतर आहे तिचं. नम्रता काढायची गरज नाही, 5 पेक्षा जास्त आहे. ह्या दोन्ही बाजूंपेक्षा हा कर्ण मोठा असतो, 5 पेक्षा जास्त आहे. तर हे 5 आहे, 5 पेक्षा जास्त आहे. तर सर्वात जवळ कोण आहे मित्रांनो? हेमा. इथून अंतिम ठिकाणापासून सर्वात जवळ कोणाचं घर आहे? तर हेमाचं घर आहे. बघा, स्वतःच्या घराच्या सर्वात जवळ हेमाच्या घरापासून हेमा 3 आहे. मनीषा तिच्या घरापासून 5 किमीवर आहे आणि नम्रता 5 पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे स्वतःच्या घरापासून सर्वात जवळ कोण आहे? तर हेमा आहे. याचं उत्तर हेमा. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 पर्यंत 6 हा अंक एकदाच येणाऱ्या एकूण संख्या किती? आता काहींनी उत्तर 20 लिहिलं असेल, काहींनी उत्तर 19 लिहिलं असेल, ओके, काहींनी 18 पण लिहिलं असेल. तुम्हाला उत्तर नंतर कळलेले आहेत काय आहेत ते टेस्टचे. पण बघा तुम्हाला सांगतो 1 ते 100 पर्यंत बघा, 1 ते 100 पर्यंत 2 ते 8 हे अंक 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा येतात. 2 ते 8 6 अंक 2 ते 8 मध्ये लक्षात ठेवा. 2 ते 8 हे अंक 20 वेळा येतात. म्हणजेच 6 हा अंक लक्षात ठेवा. 6 हा अंक किती वेळा येणार? 20 वेळा. आपण संख्या आणि मूलभूत प्रक्रियामध्ये हे सांगितलेलं आहे, समजावून सांगितलेलं, लक्षात ठेवा. 6 अंक किती वेळा येतो? तर 20 वेळा येतो. आता त्यामध्ये काय असतं बघा, 6 अंक 20 वेळा येतो म्हणजे 6, 16, 26, 36 याच्यामध्ये येतोय की नाही? असा तो किती वेळा येतो 1 ते 100 पर्यंत? 26. त्यात आता एक अंक कोणता असतो माहिती आहे? एक संख्या 66. 66 या एकाच संख्येत 6 किती वेळा आला? 2 वेळा आला. म्हणजे बघा 6 हा अंक 20 वेळा येतो, मात्र 6 हा अंक असणाऱ्या संख्या त्या किती असतात? तर 19 असतात. बघा आता 6 हा अंक 20 वेळा येतो, इथं 20 ऑप्शन त्यांनी दिलाय, पण ते आपलं उत्तर नाही. का उत्तर नाही? तर ते विचारलंच नाही. 6 हा अंक असणाऱ्या संख्या किती असतात? 19. का? तर तो 20 वेळा येतो, पण 66 ह्या एकाच संख्येमध्ये 2 6 आहेत. त्यामुळे ही संख्या आपण 2 वेळा मोजू शकत नाही. एकूण 20 वेळा येतो, तर 6 हा अंक असणाऱ्या संख्या किती झाल्या? 19 झाल्या. कारण ह्याच्यातले 2 6 आहेत म्हणून ते 20 भरतात, पण ही संख्या एकच आहे, 1 न कमी झाली संख्या, म्हणून 6 अंक असणारी संख्या 19. आणि प्रश्न काय विचारलाय माहिती आहे का? 1 ते 6 हा अंक एकदाच येणाऱ्या संख्या विचारलाय, एकदाच. मग लक्षात ठेवा 6 हा अंक एकदाच येणाऱ्या संख्या,
एकदाच येणाऱ्या संख्या, यात काय प्रॉब्लेम होतो, एकूण संख्या किती आहे, 6 अंक असणाऱ्या संख्या 19 आणि या 19 संख्यामध्येच काय आहे 66 आहे. पण 66 या संख्येत 6 हा अंक एकदाच येत नाही. तो किती वेळा येतोय, 2 वेळा येतोय. आपल्याला 6 हा अंक एकदाच येणाऱ्या संख्या विचारल्यात, त्यामुळे या एकूण संख्यांमधून ही 66 कमी करावी लागते, म्हणून त्या किती असतात, 18 असतात. किती असतात, 18. 6 अंक एकदाच येणाऱ्या एकूण संख्या किती असतात, 18. याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील 30% रक्कम आपल्या मुलीच्या नावे केली, शिल्लक रकमेच्या 15% रक्कम आपल्या मुलाच्या नावे केली, उर्वरित रकमेच्या 20% रक्कम स्वतःच्या नावे केली व शिल्लक रुपये 23,800 बायकोच्या खात्यावर जमा केले, तर त्याचे मूळचे उत्पन्न किती. त्याचं मूळचं उत्पन्न किती. या प्रकारच्या प्रश्नाला एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो, सिंपल सरळ. काय करायचं, आता त्याचं मूळचं उत्पन्न माहित नाही मला, इथं मी मूळ उत्पन्न घेतो. मूळ उत्पन्न, त्यानंतर त्यानं कुणाच्या नावावर रक्कम केली, मुलीच्या. हे परीक्षेत लिहित बसायचं नाही बरं का, इथं तुम्हाला मी सांगतोय त्यामुळे इथे लिहितोय मुलगी. त्यानंतर उरलेली रक्कम कुणाच्या, मुलाच्या नावे, मुलीच्या. पहिल्यांदा त्यानं कुणा मुलीच्या नावे केली, नंतर मुलाच्या नावे, आणि उर्वरित रकमेच्या 20% रक्कम त्यानं स्वतःच्या नावे केली. ओके. शेकडेवारीत दिलेली रक्कम कुणाकुणाची आहे, मुलीची, मुलाची, स्वतःची. आणि शिल्लक रक्कम बरोबर शिल्लक रक्कम म्हणजे कुणाच्या नावावर टाकली त्यानं, बायकोच्या खात्यावर जमा केलेली शिल्लक रक्कम आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता त्याची मूळची रक्कम मला माहित नाही, ती मी x मानतो, गुणिले. बघा आता मुलीच्या नावे त्यानं किती रक्कम टाकली, 30%. इथं 30%. ओके. मुलाच्या नावे किती जमा केली, 15%. यात पण एक गोम आहे, ती नीट लक्षात ठेवा. आणि स्वतःच्या नावावर किती, 20%. आता लक्षात घ्या, मूळच्या रकमेतली 30% रक्कम त्यानं मुलीच्या नावे केली, म्हणजेच काय झालं माहितीये का, त्याच्या एकूण रकमेतनं 30% रक्कम कमी झाली. 30% रक्कम कमी झाली, तर शिल्लक किती राहिली, 70% रक्कम राहिली. 70%चा अर्थ असतो 70/100. काय असतो, 70/100. पुन्हा 15% रक्कम मुलाच्या नावे जमा केली, 15% पुन्हा कमी झाली. 15% कमी झाली तर राहिली किती, 85%, म्हणजे 85/100. त्यानंतर 20% रक्कम स्वतःच्या नावे, म्हणजे अजून त्याच्या उत्पन्नातली 20% कमी झाली, म्हणजे राहिली किती, 80%, म्हणजे 80/100. त्यावेळेस त्याला शिल्लक किती रक्कम राहिली मित्रांनो, तर शिल्लक राहिली 23,800. तर इथं आलं 23,800. ओके. तर आता द्या तुम्ही भाग द्यायचा असेल तर, या शून्याला हे शून्य गेलं. ओके. या शून्याला हे शून्य गेलं. त्यानंतर समजा मी 4 ने भाग दिला, इथं 4 दुने 8, इथं 4 ने भाग द्यायचा, इथं 4 दुने 8, इथं 4 दुने 8 उरले 2, 4 पंचे 20. ओके. 25 ला आणि 85 ला 5 ने भाग जातोय, इथं 5 5 25, इथं 5 1 5 उरले 3, 35 झालं, 5 7 35. आता बघा, आपल्याला x ची किंमत करायची, ज्याची किंमत करायची त्याला एकटा पाडायचा. x बरोबर या बाजूला काय आहे, 23,800, आणि इथल्या छेदातल्या संख्येकडे वरती घ्या, 100 5 गुणिले 100 गुणिले 5. या छेदात तिकडे अंशात गेल्या, आणि अंशातल्या संख्या छेदात घ्या. 7 17 आणि 2, इथं 7 गुणिले 17 गुणिले 2. आता बघा, 7 1 7, 7 3 21 उरले 2, त्याच्यावरती घेतलं हे 8, 7 चोक 28, आणि हे 2 0. इथं बे 1 बे, इथं बे 1 बे उरले 1, बे 7 14, आणि हे 2 0. आणि 17 1 17, इथं 17 1 17, आणि हे 2 0. 100 गुणिले 100 गुणिले 5 म्हणजे 5 वरती हे 2 आणि हे 2, 4 0. तर उत्तर किती आलं मित्रांनो, त्याची मूळची रक्कम किती असेल, रुपये 50,000. त्याचं मूळचं उत्पन्न किती असेल, रुपये 50,000. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा. ए बी आणि सी हे तिघे एका वर्तुळाकृती मैदानावरती धावून एक फेरा अनुक्रमे 48 60
आणि 90 सेकंदात पूर्ण करतात. जर त्या तिघांनी एकाच वेळी आरंभ बिंदूतून धावायला सुरुवात केली तर ते तिघे पुन्हा आरंभ बिंदूत किती वेळानंतर भेटतील? लसावी मसावी मधला हा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितले अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं दिलेल्या संख्यांचा लसावी काढूनच मिळतात. लसावी काढूनच मिळतात, लक्षात घ्या. दिलेल्या संख्या कोणकोणत्या आहेत? तर 48, 60 आणि 90. यांचा मी डायरेक्ट लसावी काढतो. 48, 60 आणि 90 कळलं लसावी आपण. तर बघा आता तिघांना 6 ने भाग जातोय. 6 8 48, 6 10 60, इथं 6 1 6 उरले 3, 6 35. आता 8 ला 10 ला पुन्हा 2 ने भाग जातोय. ओके, 2 चौक 8, 2 पंचे 10 आणि हे 15. तसंच 5 ला 15 ला पुन्हा 5 ने भाग जातोय. ओके, 5 1 5, 5 3 15 आणि हे 4. तसंच आता 4 ला 3 ला भाग जात नाही. मग लसावी बरोबर किती आलं? 6 दुनी 12, 12 पंचे 60 गुणिले 4 त्रिक 12. हे 0 आहे असं घ्या आणि 12 सक्क 72. हे 720. याला एकक काय द्यायचं? तर 48, 60 आणि 90 ला एकक काय आहे? 48, 60 आणि 90 ला एकक काय आहे? सेकंद. तर हे 720 सेकंद आलं. मग लक्षात ठेवा 720 सेकंदाच आपल्याला मिनिटात रूपांतर करायचे आहे. ऑप्शन सगळे मिनिटामध्ये आहेत. मग सेकंदाचं मिनिटात रूपांतर करताना आपण 60 न बघतो, कारण एका मिनिटात 60 सेकंद असतात. मग इथं 720 भागिले 60 काय येतात? मिनिट. या शून्याला हे 0. 6 1 6, 6 1 6 उरले 6 दुने 12. उत्तर किती आलं हो? तर 12 मिनिट उत्तर आलं. 12 मिनिटानंतर ते तिघे काय होतील? तर आरंभ बिंदूत पुन्हा भेटतील. आरंभ बिंदूत पुन्हा भेटतील. पुढचा प्रश्न बघा काय? गटात न बसणारी संख्या शोधा. गटात न बसणारी संख्या शोधा. काय बघा इथं? 3. ओके, काय संख्या आहे? 3 10 29 66 126 आणि 218. आता या जर संख्यांचा आपण विचार केला तर ह्यांचा फरक जरा खूप लांब लांबचा दिसतोय. इथं 7चा फरक आहे, इथं डायरेक्ट 19चा फरक, इथं तर जवळजवळ 37चा फरक आहे. खूप मोठा फरक होत चालला आहे, बरोबर नाही? तर याला एक सिस्टीम तुम्हाला सांगतो. काय करायचं? तर हा 3 म्हणजेच काय माहिती आहे का? 3 म्हणजे तर 1 चा घन. बघा 1 चा घन 3 म्हणजेच 1 चा घन अधिक 2. 1 चा घन अधिक 2. हा जो आहे ना तो 2 चा घन अधिक 2. इथं 3 चा घन अधिक 2. आता 1 चा घन लक्षात घ्या बरं का. इथं 1 अधिक 2 बरोबर 3. इथं काय होतंय बघा? 2 चा घन 8 अधिक 2 10. इथं 3 चा घन 27 अधिक 2 29. आता इथं 3 चा झाला. इथं बघा इथं 1 चा घन 2 चा घन 3 चा घन. आता काय येणार मित्रांनो? तर इथं 4 चा घन अधिक 2. 4 चा घन किती बघा? तर 4 चा घन 64 अधिक 2 64 आणि 2 66. आता इथं बघा 4 चा झाला. 4 नंतर काय येणार मित्रांनो? 5 चा घन. इथं बघा 5 चा घन अधिक 2. 5 चा घन किती असतो? तर 5 चा घन 125 अधिक 2 किती आलं? 127. इथं किती यायला पाहिजे हो? 127 यायला पाहिजे. तर आलंय का 126? म्हणजे गटात न बसणारी संख्या आहे. इथं बघा लक्षात घ्या. इथं 6 चा घन अधिक 2. 6 चा घन 216 अधिक 2 किती होतं? 218 होतं. पण इथं मात्र काय 127 पाहिजे होतं. 127 च्या ऐवजी त्यांनी 126 घेतलंय. ही गटात न बसणारी संख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे मित्रांनो? 126. ऑप्शन नंबर सी. ओके, पुढचा प्रश्न बघा. एका भांड्यात 40 लिटर अल्कोहोल आहे. त्या भांड्यात 4 लिटर अल्कोहोल त्या भांड्यातून 4 लिटर अल्कोहोल काढून घेतले आणि तेवढेच पाणी त्यामध्ये मिसळले. अशी प्रक्रिया अजून 2 वेळा केली तर अंतिम मिश्रणात अल्कोहोलचे आकारमान काय असेल? आता इथं तुम्हाला सांगतो, इथं कोणती शॉर्टकट मेथड वापरायची आहे? जर ती शॉर्टकट मेथड जे आपण बघा पाठीमागच्या उत्पन्नावरती जो प्रश्न विचारला होता ना, की एका व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील एवढ्या टक्के मुलाला दिली, एवढ्या टक्के मुलीला दिली, उर्वरित रकमेच्या एवढ्या टक्के शेवटी बायकोच्या खात्यावर काय जमा केली, तो प्रश्न ज्या मेथडनं सोडवला ना त्याच मेथडनं हा प्रश्न सोडवायचा आहे. त्याच मेथडनं. आता लक्षात ठेवा, मूळचं किती आहे? एका भांड्यात मूळचं किती लिटर दूध आहे?
40 लिटर. किती आहे इथं मूळचं सिंपल तुम्हाला सांगतो डायरेक्ट उत्तर 40. आता काय झालं त्या भांड्यातून काय केलं 4 लिटर अल्कोहोल 40 लिटर दूध नाही अल्कोहोल आहे बरं का अल्कोहोल. त्या भांड्यातून 4 लिटर अल्कोहोल काढून घेतलं 4 लिटर काढून घेतलं आणि तेवढंच काय होतलं त्यात पाणी होतलं. ओके शेवटी अल्कोहोलचं शेवटी त्यात अल्कोहोलचं आकारमान विचारलंय की नाही. मग आता 4 लिटर जर अल्कोहोल काढून घेतलं तर किती लिटर अल्कोहोल राहिलं 36 लिटर बरोबर नाही. 4 लिटर काढून घेतलं मग 36 लिटर राहिलं किती पैकी 40 पैकी. आता तुम्हाला एक आठवत असेल बघा 40 पैकी 36 हेच बी पैकी ए. अपूर्णांक प्रकरणात आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगितलंय. आता कुठं हे ते अपूर्णांक आणि कुठं हे हा प्रकार परीक्षेला येणार काय समज मी तुम्हाला म्हटलं होतं बघा. तर आपण हे अपूर्णांक वाचण्याची साधी सोपी पद्धत मी सांगितली होती. लहान लहान गोष्टी किती मोठ्या मॅटर करतात बघा. तर मी तुम्हाला बघा सांगितलं होतं ए छेद बी हे कसं वाचायचं बी पैकी ए छेदापैकी अंश. आठवत नसेल तर बघा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरा बायकोचं माझ्या बायकोचं उदाहरण दिलं होतं. बायकोनं शेजारणीचं उदाहरण बायकोचं म्हणण्यापेक्षा शेजारणीचं. बायकोनं काय केलं साखर नाही पाठवली अर्धा किलो शेजारणी न सांगितले ह्याच्यावर तुम्हाला ते आठवेल बघा. तर हे कसं फायदा ते बघा. तर छेदापैकी अंश म्हणजे 40 पैकी 36 चा अर्थ काय असतो माहिती आहे का 36/40. मग 40 लिटर सुरुवातीचा अल्कोहोल आहे त्यातलं 4 लिटर काढून घेतलं तर शिल्लक किती राहिलं तर 40 पैकी 36. बरं हीच प्रक्रिया अजून किती वेळा केली 2 वेळा केली. हीच प्रक्रिया अजून 2 वेळा केली. करा 2 वेळा प्रक्रिया 36/40 गुणिले 36/40 येणारं उत्तर तुमचं अंतिम अल्कोहोलचं आकारमान असतं. बाकी जास्त ताण घ्यायची गरज नाही. मग बघा आता इथं तुम्हाला सांगतो या 40 ला हे 40 गेलं. ओके 40 ला 40 गेलं इथं. आता इथं बघा भाग जातोय 4/10 40 4×9 36 त्यानंतर 4/10 40 4×9 36. ओके अजून कशाने भाग जातो इथं तर जर समजा भाग देता आला तर ठीक आहे नाहीतर देऊ नका खाली 100 ठेवा पॉइंट सरकवायला बरं वाटतं. इथं बघा सरळ 9 सक्क गुणाकार करू आपण. 9 सक्क 54 उरले 5 9 त्रिक 27 27 आणि 5 32 गुणिले काय येणार परत हे 9. तर बघा इथं खाली छेदात 100 आलं बरं का हे 10 100 आणि ह्या दोघांचा गुणाकार किती आला 324 324 आणि त्याला परत गुणिले 9 करायचे. 4×9 9 चौक 36 उरले 3 9 दुने 18 18 आणि 3 21 उरले 2 आणि 9 त्रिक 27 आणि 2 29 29/16/100 छेदामध्ये एकावर जेवढे शून्य असतात अंशातील दशांश चिन्ह तेवढी घर डावीकडे सरकतं. ते इथं असतं कुठंच नसतंय. इथं 2 शून्य आहेत तर 2 घरं सरकणार. किती आलं 29/16 लिटर हे अंतिम आकारमान आलं 29/16 लिटर. म्हणजे त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. या पद्धतीने सोडवायचं लक्षात घ्या जास्त ताण. कारण हा प्रश्न जर तुम्ही म्हणणार की बाबा पहिल्यांदा त्यानं 4 लिटर अल्कोहोल काढलं 4 लिटर अल्कोहोल काढलं तर पुन्हा त्यामध्ये पाणी टाकलं तर पुन्हा ज्यावेळेस तो 4 लिटर काढणार आहे त्यावेळेस अल्कोहोल सोबत पाणी पण येणार आहे. म्हणूनच आपण हे केलंय आणि ह्यानंच उत्तर तुमचं काय येतं फायनल आन्सर बरोबर येतं. पुढचा प्रश्न काय बघा 2 3 4 5 आणि 6 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या एकूण 5 अंकी विषम संख्या किती. सिंपल लक्षात ठेवा कोणकोणते अंक दिले त्यांनी 2 3 4 5 आणि 6 ह्याच्यापासून तयार होणारी एकूण संख्या काढण्याचा मी शॉर्टकट तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेले आहे. एक नंबर द्यायचा 1 2 3 4 5 आणि यांचा गुणाकार करायचा. या एकूण 5 अंकी संख्या तयार होणार किती झाल्या बघा 5 चौक 20 20 त्रिक 60 60 दुने 120 120 संख्या तयार होतात की नाही. एकूण अंक किती आहेत 5 अंक आहेत. प्रत्येक अंकापासून प्रत्येक अंकानं सुरुवात होणारी किंवा प्रत्येक अंकानं शेवट होणाऱ्या समान संख्या असतात. एकूण संख्या ह्या काय झाल्या मित्रांनो ह्या झाल्या एकूण संख्या 120. प्रत्येक अंकापासून समान संख्या तयार होणार आहेत. समान 2 पासून जेवढ्या तेवढ्याच 3 पासून तेवढ्याच 4 पासून तेवढ्याच 5 पासून तेवढ्याच 6 पासून. मग 120 चे जर 5 समान भाग पाडले तर प्रत्येक भाग 24 चा होतो. प्रत्येक भाग कितीचा होतो मित्रांनो 24 चा होतो. म्हणजे 2 पासून 24 संख्या 3 पासून 24 संख्या 4 पासून 24 संख्या
5 पासून 24 आणि 6 पासून 24, 1 2 3 4 5, 24 पंच किती झाले 120. विचारले आपल्याला काय विषम संख्या किती. मग विषम संख्या म्हणजे विषम अंकाने शेवट होणारी संख्या विषम संख्या. विषम अंक कोणकोणते आहेत ह्याच्यामध्ये, तर 5 आहे आणि 3 आहे. म्हणजे कोणकोणते 24 आणि 24. उत्तर किती आलं 48. 48 विषम संख्या असतील. याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1 48. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. या लयबद्ध अक्षर मालिकेत रिकाम्या जागी येणारा अक्षर गट पर्यायातून निवडा. आता लयबद्ध अक्षर मालिका असते ना मित्रांनो, इथं मी लिहून घेतोय बघा काय आहे, तर ए डॅश सी डी बी सी डी बी ए डी सी डी बी ए डी डॅश ए डॅश सी डी डॅश ए डी सी असं आहे ना. तर याच्यात काय करायचं तुम्हाला सांगतो. सरळ किती अक्षर आहेत बघायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. 16 अक्षर आहेत ना. समान समान गट पडायचे. 16चे किती गट पडतील 4 4चे 4 गट पडतील. मग बघा 1 2 3 4 हा एक गट, 1 2 3 4 हा एक गट, 1 2 3 4 हा एक गट, 1 2 3 4. आता हे 4 गट असतात ना, एक तर सगळे गट सारखे असतात किंवा एकाड एक गट सारखा असतो. फिक्स लक्षात ठेवायचं. आता इथं सुरुवात ए न झाली, इथं मात्र सुरुवात बी न झाली, म्हणजे एकसारखे सगळे गट नाहीत, वेगवेगळे. इथं सुरुवात ए न झाली, इथं सुरुवात ए नच झाली की नाही. आता बघा इथं मधली 2 अक्षर एडी आहेत आणि इथली पण मधली 2 अक्षर एडी आहेत. म्हणजे हा गट आणि हा गट एकसारखा आहे आणि दुसरा आणि चौथा गट एकसारखा आहे. हे लक्षात आलं, उत्तर काढणं सोपं जातं. मग काय होतं बघा, आता इथं हा आणि हा गट एकसारखा आहे की नाही, तर इथं पण एसीडी आहे आणि इथं ए डॅश सी डी आहे. ओके. आता सिंपल बघा, इथं बी ए डी, इथं शेवटचं अक्षर माहित नाही, तर शेवटचं अक्षर काय आहे सी, तर इथं सी झालं. म्हणजे हा गट झाला बी ए डी सी, म्हणजे हा पण झाला बी ए डी सी. ओके. तर एक गोष्ट की शेवटचं अक्षर बी पाहिजे. आता शेवटचं अक्षर इथं नाही, हा गेला ऑप्शन. इथं आहे, इथं आहे, इथं आहे. ओके. 2 नंबरचं अक्षर सी पाहिजे. 2 नंबरचं अक्षर सी इथं आहे. इथं आहे का 2 नंबरचं सी, नाही, हे नाही, इथं पण आहे, हा पण असू शकतो. ओके. आता बघा की एक तर काय होणार, आता ऑप्शन हा किंवा हा उत्तर आहे. कुठला, हे किंवा हे. एक तर हे बघा 2 नंबरचा सी बी सी. आता इथं बघा, इथं बी बी आलंय, म्हणजे एक तर इथं बी असेल बघा, ह्या बी च्या अलीकडे काय असणार, बी असेल किंवा ए असेल. जर मी समजा इथं बी घेतला, बी, तर काय होते ए बी सी डी. इथं काय होते ए बी सी डी, ए बी सी डी बी ए डी सी, ए बी सी डी बी ए डी सी. म्हणजेच काय झालं, बी सी बी बी हे आपलं उत्तर असणार. बी सी बी बी हे ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न काय बघा. ए आणि बी एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. तसेच सी आणि ए तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. तर ते तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता बघा त्यांनी काय दिलं इथं, मी इथं ए आणि बी, पहिलं कोण दिलंय बघा ए बी, त्यानंतर बी सी. ए बी किती दिवसात करतात 12 दिवसात. ओके. बी सी किती दिवसात करतात 15 दिवसात. आणि सी आणि ए तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात. आता ह्याला आपण लाडू पद्धत वापरायची, आपण शिकणार आहे, लक्षात ठेवा. रेग्युलर आपल्या व्हिडिओज मध्ये आपण टाकणार आहे. तर या तिघांचा लसावी काय येतो 12 15 20, यांचा लसावी काय येतो तर 60 येतो. 60. तर लक्षात ठेवा 12च्या किती पट 60 आहे 5 पट, 15च्या 4 पट, 20च्या 3 पट, 12 पंचे 60, 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60. यांची बेरीज किती येते हो, यांची बेरीज 5 आणि 4 9 3 12. आता लक्षात ठेवा एकूण दिवस बरोबर काय करायचं, त्यांचा लसावी 60 आहे, तो 60 घ्यायचा आणि ह्या पट्टीची एकूण पट घ्यायची. हे 5 पट आहे, 12च्या 5 पट 60, 15च्या 4 पट 60 आणि 20च्या 3 पट. एकूण पट किती आहे 12, ती भागाकारात घ्यायची. तर आता याच्यात पण तुम्हाला सांगतो, हे जे येणार त्यात यात काय झालं माहिती आहे का, हे दिवस आले किती 12 1 12 आणि 12 पंचे 60, किती आलं 5. तर 5 ऑप्शन मध्ये दिलं नाही, पण जर दिलं ऑप्शन मध्ये तर तुम्ही 5 लिहाल, तर 5 नाही लिहायचं, लक्षात ठेवा. इथं ए किती वेळा आलाय 2 वेळा,
बी किती वेळा आलाय 2 वेळा, सी किती वेळा आलाय 2 वेळा, प्रत्येक जण 2 2 वेळा आलाय ना, तर याला गुणिले 2 करायचं, 5 दुने 10 दिवस. उत्तर काय येतं 10 days. ऑप्शन नंबर सी 10 दिवस. ओके, पुढचा प्रश्न बघा. काय आहे, खालील व्यवस्थेचा अभ्यास करा. 3W5# अशी व्यवस्था दिलेली आहे. या व्यवस्थेतील स्थानाच्या आधारावर खालील 3 गट समान असून एक गट वेगळा आहे, तो गट शोधा. आता बघा, पहिला काय आहे P69 आहे. ओके, आता P69 कुठे दिसतंय बघा, इथं दिसतंय, इथं P, इथं 6, इथं 9. म्हणजे बघा Pच्या इथं काय काय केलं माहिती आहे का, Pच्या +2 6 दुसरं अक्षर, आणि इथं Pच्या -2. म्हणजे काय केलं बघा, आता ह्याच्यात मी इथं जरा इथं घेतो P69, म्हणजे तुमच्या लक्षात येईल P69 पहिला गट. तर काय केलंय, Pच्या पुढं हे +2 आहे, आणि इथं काय आहे माहिती आहे का, हे -2 आहे. बरोबर. आता स्टार S आणि U, दुसरं काय दिलं त्यांनी, स्टार बघा S आणि U, इथं स्टार S आणि बघा इथं दिसते आपल्याला. आता स्टारच्या बघा, स्टारच्या हे S आहे की नाही, पुढं 2 आहे, हे S आहे की नाही, स्टारच्या पुढं 2 न पुढं आहे, आणि स्टारच्या पाठीमागं 2 न U आहे, -2 इथं घेतो, म्हणजे हे 2 एकसारखेच आहेत बघा, या दोघांमधलं रिलेशन एकसारखेच आहे. तिसरं काय बघा, #Y5, #Y आणि 5 कुठं दिसतंय बघा, हॅश कुठं दिसतंय, इथं हॅशच्या पुढं 2 न Y आहे, बरोबर, इथं +2 आहे, आणि 5 कुठं आहे बघा, 5 हॅशच्या पाठीमागं पहिलंच अक्षर आहे, इथं -1, इथं -2 हे -1 आहे की नाही, त्यामुळे हे आपलं उत्तर आहे. बाकी हे चेक करूच नका, परीक्षेत हे चेक करत बसायचं नाही. ह्या दोघांपेक्षा हा तिसरा वेगळा आलाय ना, तर हे हा विभक्त किंवा वेगळा घटक आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही याचा विचार केला N2 कॉपीराईटचा, काय दिलं त्यांनी, N2 आणि कॉपीराईट. काय बरं इथं बघा, N कुठं दिसतंय आपल्याला इथं, तर N इथं दिसतंय, बरोबर का, N. तर Nच्या पुढं 2 न 2 आहे बघा, +2, आणि कॉपीराईट 2 न पाठीमाग आहे बघा, कॉपीराईट काय आहे 2 न बघा, +2 -2 +2 +2 +2 खाली -2 -2 इथं मात्र खाली -1 येतंय. त्यामुळे हा काय गट वेगळा आहे इतरांपेक्षा, या व्यवस्थेवर आधारित. पुढचा प्रश्न काय आहे बघा. आता हा प्रश्न कसा आहे, तर तुलनेवर आधारित आहे. B हा D पेक्षा उंच पण A पेक्षा ठेंगणा आहे, A हा C पेक्षा उंच पण E पेक्षा ठेंगणा आहे, C हा D पेक्षा उंच पण B पेक्षा ठेंगणा आहे, तर सर्वात उंच कोण. आता इथं पोरं काय करतात माहिती आहे का, इथं असं करतात A B C D E आणि रेषा मारत बसतात. B हा D पेक्षा उंच, B हा D पेक्षा उंच आणि A पेक्षा ठेंगणा, अशा रेषा मारत बसतात. काही गरज नाही, तुम्हाला सांगतो अशा रेषा मारायचं वगैरे काही आपल्याला आवश्यकता नाही. या प्रश्नाचं उत्तर प्रश्न वाचत कसं करायचं तुम्हाला सांगतो. फायनली काय क्वेश्चन विचारलाय बघा, सर्वात उंच कोण, काय विचारलंय, सर्वात उंच विचारलाय की नाही. तर आता बघा, B हा A पेक्षा उंच आहे, सॉरी B हा D पेक्षा उंच आहे, म्हणजे D पेक्षा कोणतरी उंच आहे, D सर्वात उंच असेल का, नाही, आपल्याला सर्वात उंच शोधायचे आहे ना, तर ठेंगणे डिलीट करायचे ऑप्शन मधले. आता बघा, B हा D पेक्षा उंच आहे, म्हणजे D पेक्षा कोणीतरी उंच आहे, D सर्वात उंच नसणार, ऑप्शन मध्ये D दिलंच नाही देऊ द्या. आता B हा D पेक्षा उंच पण A पेक्षा ठेंगणा आहे, कोण, B हा A पेक्षा ठेंगणा आहे. जर B A पेक्षा ठेंगणा असेल तर तो सर्वात उंच असेल का, तो आपल्याला विचारलंय का हे लक्षात ठेवा फक्त इथं एवढंच, सर्वात उंच विचारलंय. तर B हा A पेक्षा ठेंगणा आहे, तो सर्वात उंच नसेल, B ऑप्शन गेला बघा, B ऑप्शन गेला वाचत. A हा C पेक्षा उंच आहे, C पेक्षा कोणीतरी उंच आहे, C सर्वात उंच असेल का, नाही, तर C ऑप्शन गेला बघा. A हा C पेक्षा उंच पण E पेक्षा ठेंगणा आहे, कोण E पेक्षा ठेंगणा आहे, A हा C पेक्षा उंच आहे पण तो E पेक्षा ठेंगणा आहे, E पेक्षा ठेंगणा असेल तर E सर्वात उंच नसेल, E पण गेला बघा. 3 ऑप्शन शुअरली कटले, तर चौथा ऑप्शन शुअरली बरोबर असतो. बघा, मी वेनेटरच्या चॅनलवरती माझा पहिला व्हिडिओ टाकला, त्यामध्येच मी तुम्हाला ही पद्धत सांगितली होती. एक तर तुम्हाला बरोबर उत्तर शोधता आलं पाहिजे, बरोबर उत्तर शोधलं तर ठीक आहे, नाही तर चुकीचे उत्तर
चुकीचे उत्तर बाहेर काढा. मी आता काय केलं, मी बरोबर कुठला शोधलंच नाही, हे चुकीचे जे चुकीचे आहेत ना उत्तर ती शोधून काढली आणि जे शिल्लक राहतं ते बरोबर उत्तर असतं. त्यामुळे सर्वात उंच कोण येणार? ई येणार. लक्षात ठेवा, प्रश्न वाचत वाचत उत्तर भेटून जातं. दुसरा प्रश्न, 17वा प्रश्न काय बघा. एका दुकानदाराने ₹12 प्रति केजी दराने 43.7 केजी गहू खरेदी केला आणि आपल्या 152 ग्राहकांना समप्रमाणात विकला. प्रत्येक ग्राहकाकडून दुकानदाराला प्रत्येकी किती रुपये मिळाले असतील? आता हा प्रश्न मी आवर्जून तुम्हाला सांगतो या प्रश्नात. आता इथं काय करावं लागतं माहिती आहे का, की किती त्यानं गव्हाची किंमत किती आहे? 12 रुपये प्रति किलो. बघा, ही 12 रुपये एका किलोची किंमत आहे. असा किती किलो गहू घेतला त्यानं? 43.7 गुणिले 43.7. ओके, 43.7. आणि आपल्या किती ग्राहकांना? 152 ग्राहकांना समप्रमाणात विकला. म्हणजे ही एवढी रक्कम त्या गव्हाची किंमत झाली किती? 12 गुणिले 43.7. आणि त्यानं किती लोकांमध्ये विकला? तर 152 लोकांमध्ये विकला. 152 लोकांमध्ये विकला. ओके, आता इथं बघा, मग ह्या 152 भाग पाडले तर प्रत्येक भागाची किंमत येणार. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक ग्राहकाकडून दुकानदाराला किती रुपये मिळाले? तर प्रत्येक ग्राहकाकडून एवढे रुपये मिळाले. 12 गुणिले एकूण गव्हाची किंमत भागिले एकूण ग्राहक. 152 ग्राहक आहेत. मग आता इथं 4 ने भाग जातोय बघा. 4 त्रिक 12, इथं 4 त्रिक 12 उरले 3 आणि 4 8 32, 38 आलं. आता खाली किती आलं? 38 आलं. ओके, आता बघा इथं मी काय करतो, इथं 2 न भाग देतो. 3 ला 2 न भागलं तर 1.5 येईल. 2 न इथं भागतो मी, आणि किंवा हे 3 तसंच ठेवतो, किंवा हे इथं 12 इथं 3 तसंच ठेवतो. 2 न भाग जातोय ना, कारण 38 न मला भाग देता येत नाही. 2 न भागतो. बे 1 बे उरले 1 बे 9 18. आता इथं बघा, बे 2 4 बे 1 बे उरले 1 पॉईंटच्या जागी पॉईंट, इथं 17 झाले. 2 8 16, 2 8 16, आणि आता शिल्लक 1 राहते. एकावरती 0 घेतलं 10 होतं. बे 5 10. आता 19 न भाग द्यायचा आहे. द्या भाग आता 19, कारण हे करावंच लागतं कॅल्क्युलेशनला भागाकारला गुणाकारला पर्याय नाही. लक्षात ठेवा. 19 1 19, 19 1 19 उरले 2, इथं घेतला पॉईंट, त्याच्यावरती घेतले हे 8. पुन्हा 19 1 19, इथं किती उरले? 9 उरले, त्याच्यावरती घेतले हे 5. 19 5 55. आता 3 गुणिले 1.15 करायचं, हे फायनल आन्सर असेल बघा. तर 3 5 15 उरले 1. 3 1 3 आणि 1 4, आणि 3 1 3 इथं टिकली. उत्तर किती आलं? 3.45. 3.45. तर याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2, 3.45 रुपये. ओके, यानंतरचा प्रश्न बघा. सर्व राजकारणी भ्रष्टाचारी आहेत, काही भ्रष्टाचारी प्रामाणिक आहेत, म्हणून सर्व राजकारणी प्रामाणिक आहेत हे विधान नेहमीच सत्य आहे, नेहमीच असत्य आहे, खात्रीने सांगता येत नाही, की वरील सर्व सत्य, असं विचारलंय. आता हा प्रश्न कशातला आहे? सिलॉजिझम मधला आहे. बरोबर, बुद्धिमापन मध्ये आपलं एक प्रकरण असतं तर्क आणि अनुमान, या प्रकरणातलं आहे. तर हे विधानं दिलेले असतात. विधानं हे नेहमी सत्य मानायचे. पहिलं काय दिलंय? सर्व राजकारणी भ्रष्टाचारी आहेत. वेन आकृतीनं ही उत्तर आपण काढतो. सर्व राज्याच्या नावापुढे सर्व लागतं, ते पोटात जातं पुढच्या घटकाच्या. लक्षात ठेवा, हे राजकारणी आहेत. हे काय आहेत? समजा हे राजकारणी, सर्व राजकारणी काय आहेत? भ्रष्टाचारी. हे झाले भ्रष्टाचारी. बघा, सगळेच्या सगळे राजकारणी काय झाले? भ्रष्टाचारी झाले. आता काही भ्रष्टाचारी प्रामाणिक आहेत. आता ह्यातले काही भ्रष्टाचारी प्रामाणिकची मी आकृती अशी वेगळी करतो. हे प्रामाणिक, काही भ्रष्टाचारी काय आहेत? प्रामाणिक. अशी एक कंडिशन येईल. किंवा कशी येईल बघा, आता आणखीन एक तुम्हाला सांगतो. ही राजकारणी, हे काय झाले? राजकारणी. हे समजा भ्रष्टाचारी, हे भ्रष्टाचारी. आणि काय म्हटलंय? काही भ्रष्टाचारी प्रामाणिक आहेत. आता हे प्रामाणिक वाले आहेत का नाही, त्यांना मी जर समजा असं घेतलं तर बघा, काही इथला भ्रष्टाचारी काय झाला? प्रामाणिक. काही भ्रष्टाचारी प्रामाणिक झाले. हा सॉरी, काही भ्रष्टाचारी प्रामाणिक आहेत. ओके, आता ह्याच्यात काय झालं माहितीये का? म्हणून सर्व राजकारणी, आता इथं
ही तर एक पण राजकारणी प्रामाणिक दिसत नाही. तुम्ही म्हणणार ही तर सत्य स्थिती आहे. हो, पण आपल्याला सत्य परिस्थिती किंवा वास्तव स्थितीशी घेणं देणं नाही, प्रश्नाशी आपल्याला देणं घेणं आहे. तर इथं एकही राजकारणी आपल्याला प्रामाणिक दिसत नाही. इथं मात्र सगळे राजकारणी भ्रष्टाचारी आहेत, पण काय दिसत आहेत? प्रामाणिक दिसत आहेत. तुम्ही म्हणा भ्रष्टाचारी कसा प्रामाणिक होऊ शकतो? प्रश्न तसा विचारलाय, त्याच्यावरून आपण. तर इथं काय दिसत आहेत की सर्व राजकारणी काय दिसत आहेत? प्रामाणिक दिसत आहेत. मग त्यांनी काय प्रश्न विचारलाय? सर्व राजकारणी प्रामाणिक आहेत हे विधान सर्व राजकारणी, बघा, सर्व राजकारणी प्रामाणिक आहेत हे विधान नेहमीच सत्य आहे. आता इथं सर्व राजकारणी प्रामाणिक आहेत, पण नेहमीच सत्य आहे का? इथं सत्य आणि इथं असत्य आहे, त्यामुळे नेहमी सत्य नाही. बर, हे नेहमीच असत्य आहे. आता सर्व राजकारणी प्रामाणिक नाहीत, हे नेहमीच असत्य नाही. इथं असत्य आहे पण इथं सत्य आहे, त्यामुळे नेहमीच असत्य आहे असंही नाही. खात्रीने सांगता येत नाही. का खात्रीने सांगता येत नाही? अजून याच्यात अजून एक आकृती तयार होईल, लक्षात ठेवा. ही राजकारण्यांची, त्यानंतर त्याच्या बाहेर काय आहे? भ्रष्टाचारी. आणि काही भ्रष्टाचारी काय सांगितले? काही भ्रष्टाचारी प्रामाणिक. मग प्रामाणिक मी असं पण घेऊ शकतो, त्यामुळं त्या राजकारण्यांना पण ते छेदल संच. त्यामुळं खात्रीने सांगता येत नाही. याचं उत्तर काय येणार लक्षात घ्या. तर खात्रीने सांगता येत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. आता हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. एक छेद, बघा इथं लिहितो मी, प्रश्न लिहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हा प्रश्न असा असतो: 1/4 गुणिले 5 अधिक 1/5 गुणिले 6 अधिक 1/6 गुणिले 7 प्लस डॅश 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 प्लस 1/24 गुणिले 25. तुम्ही म्हणणार हे आता इथं 4 गुणिले 5 आहे, इथं 5 गुणिले 6, 6 गुणिले 7, तसं इथं 7 गुणिले 8, 8 गुणिले 9, 9 गुणिले 10 छेदात असं अप टू 24 गुणिले 25. एवढ्या सगळ्या पूर्णांकांची बेरीज करायची आणि त्याचं उत्तर पॉइंट मध्ये काढायचं. कसं शक्य आहे? आहे शक्य. ह्याचं उत्तर शक्य आहे. कसं ते तुम्हाला सांगतो, शॉर्टकट नंतर सांगतो, अगोदर डिटेल मेथड सांगतो. आता 1/4 गुणिले 5 मी कसं लिहू शकतो माहिती आहे का? तर 1/4 गुणिले 1/4 वजा 1/5 असं लिहू शकतो. आता इथं बघा, हेच मी इथं 1/4 वजा 1/5 आहे का नाही, ह्याचं काय होतं तुम्हाला सांगतो. छेद समान नाही तर आपण त्यांचा काय करतो? गुणाकार. 4 गुणिले 5 आणि पुन्हा तिरका गुणाकार. 5 एक्के 5, मधलं चिन्ह आहे असं, आणि 4 एक्के 4. 5 4 गेलं किती राहिलं? 1. म्हणजेच 1/4 गुणिले 5 आलं ना. ह्याची किंमत किती आली? 1/4 गुणिले 5. मग 1/4 गुणिले 5 म्हणजेच मी असं लिहू शकतो 1/4 वजा 1/5 प्लस ह्याचं कसं लिहू शकतो? 1/5 वजा 1/6 प्लस 1/6 वजा 1/7 डॅश 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 प्लस. आता ह्याच्या अगोदर काय असणार माहिती आहे का? 23 गुणिले 24 असणार, बरोबर की नाही? इथं 1 असं असणार ह्याच्या अगोदर. मग मी इथं काय, इथं डॅश डॅश डॅश, इथं काय घेतो? 1/23 वजा गुणाकारच येतो इथं, 1/23 वजा 1/24 याच्या पद्धतीनंच. आणि ह्याचं काय येणार शेवटी? प्लस 1/24 वजा 1/25 असं करत गेलं तर काय होतंय बघा. हे वजा 1/5 ला अधिक 1/5 कट झालं, वजा 1/6 ला अधिक 1/6 कट झालं. असं करत 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 हे इथं वजा 1/7 आहे, पुढच्या त्या तिथं अधिक 1/7 येणार आहे पुढं. तसं तिथं वजा 1/24 ला अधिक 1/24 कट. हे मधलं सगळं कट होत जातं आणि शिल्लक काय राहतं फक्त माहिती आहे का? इथलं 1/4 आणि शेवटचं वजा 1/25 एवढं शिल्लक राहतं. मग 25 आणि 4 इथं आहे का नाही, आपण काय करतो? या दोघांचा गुणाकार करतो. 25 चोक 100 आणि इथं 25 एक्के 25 वजा 4 एक्के 4. 25 मधनं 4 गेलं किती राहिलं? 21 छेद 100. छेदामध्ये एकावर जेवढे शून्य असतात, अंशातील दशांश चिन्ह तेवढी घरं डावीकडे सरकतं. इथं काय झालं माहिती आहे का? हे 2 घरं सरकणार, तर 0.21 हे काय झालं त्याचं फायनल आन्सर. 0.21 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. ओके, यानंतरचा क्वेश्चन बघा. हा प्रश्न एक महत्वाचा आहे. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, हे चिन्ह कसलं दिले बाबा? हे असं 2x वजा 7 आणि हे असं चिन्ह दिलंय, बरोबर 11. आता
ह्या चिन्हाचा अर्थ काय असतो मी तुम्हाला सांगतो. ह्या चिन्हाचा म्हणजे ह्याचा अर्थ काय असतो तर -a ऑब्लिक +a. म्हणजे याचा अर्थ दोन असतात. त्याचा अर्थ सममूल्य, याचा +a पण अर्थ असतो आणि ह्याचा -a त्याचं धन संख्या आहे आणि ऋण संख्या आहे दोन्ही पद्धतीचं उत्तर असतं. आता ह्याचा अर्थ तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा मी काय करतो ह्याची किंमत प्लस मध्येच घेतो. तर 2x - 7 = 11. तर -7 इकडं +7 जातं. 11 आणि 7 18. इकडं 2x गुणिले 2 इकडं भागिले 2. 2 92 18. तर x बरोबर किती आलं 9. तर x ची व्हॅल्यू 9 तर येणारच आहे. 9 कुठं दिसते हो तुम्हाला इथंच दिसते का नाही. तर हे उत्तर आहे. बस इथं 9 नाही, इथं 9 नाही, इथं -9 आहे. x ची एक किंमत 9 येणार आहे. दोन किमती निघतात ह्याच्या लक्षात ठेवा. आता दुसरी किंमत कशी काढायचीच झाली समजा. अजून एक ऑप्शन 9च असता तर दुसरी किंमत x ची कशी निघणार तर हेच मायनस मध्ये घेतात लक्षात ठेवा. 2x - 7 आणि त्याच्या बाहेर मायनस बरोबर 11. बरोबर 11. याचं कसं होतं -2x + 7 = 11. आता काय झालं बघा तर हे -2x = 11 हे +7 चं -7 होतं. 11 तून 7 गेलं 4. इकडे राहिलं -2x. आता लक्षात घ्या मग x बरोबर काय येणार माहिती आहे का हे 4 भागिले -2. 1 गुणिले -2 इकडे भागिले 2 2 4. तर उत्तर किती आलं -2. तर 9 आणि -2 हे आपलं उत्तर आलं. ओके. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या 20 प्रश्नांची उत्तरं पाहिली. नंतरच्या प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. नंतरच्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आणि उत्तर आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. या सेशन मध्ये आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.